रवींद्र चव्हाण साहेबांना कळलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रात बीजेपी वाढवता आणि कल्याणमध्ये त्याचं आज इथे जी लोक जमलेली आहेत ते येणाऱ्या इलेक्शन मध्ये जे तिकीट वाटप झालंय त्याची नाराजी. आता आपल्याला बीजेपीला हे कळलं पाहिजे की कल्याणपूर्वमध्ये बीजेपी ही नव्हती. ज्या वेळेला आमदार गणपत गायकवाड उभे राहिले बीजेपी मधून तर त्यावेळेला त्यांनी 9 सीट निवडून आणल्या आणि नंतर करोनामुळे ते इलेक्शन लेट गेलं. आता जर तुम्ही 122 आहात तर तुम्ही 7 तिकीट देऊन आमचा अपमान करताय. आणि रवींद्र चव्हाण साहेबांना कळलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रात बीजेपी वाढवता आणि कल्याणमध्ये त्याचं करता का हे रवींद्र दादांना कळलं पाहिजे. आणि जर तुम्ही एवढ्या महिला आहेत, एवढे पुरुष आहेत, तुम्ही बूथ कमिट्या करा, तुम्ही पन्ना प्रमुख करा, तुम्ही हे करा ते करा, कायम बीजेपी मध्ये महिलांना काम आहे आणि सगळ्यांना पुरुषांना पण काम आहे. जर एवढं कार्यरत जर एवढ्या महिला पुरुष असतील तर तुम्हाला बीजेपीच्या इथे 7 तिकीट देऊन काय तुम्ही उद्देश साध्य केलं? बरं जाऊ दे, तुम्हाला तिकीट द्यायचं होतं ना, थांबा जरा, तिकीट द्यायचं होतं ना 7 मान्य आहे आम्हाला, तुम्ही 8 दिवस आधी का डिक्लेअर केलं नाही? ही लोकशाही आहे, ज्याने त्याने आपला मार्ग मोकळा केला असता. ही लोकशाही आहे, ज्याने आपला मार्ग मोकळा केला असता. मी पक्षाला विनंती करते, तुम्ही काय एवढं लेट तिकीट दिल्या? बघा 2 दिवसा उद्याचा दिवस आहे, परवापासून काहीतरी तिकीट भरणं मागे घेणं का आहे तो एक भाग वेगळा आहे, पण असं करायला नको पाहिजे. तुम्ही मैत्री म्हणता, ही मैत्री नाहीये, हे दुश्मन आहे. या कल्याण पूर्व विधानसभेमध्ये 80,000 मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं आणि त्यापैकी 7च जागा या नगरसेवक पदाच्या या इथे कल्याण पूर्व विभागामध्ये मिळाल्या. त्यातल्या 6 जागा महिला आणि 1 जागा पुरुष असं मिळालं. त्यामुळे इथे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी स्वबळ लढूची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वबळ लढू, आमची तयारी आहे. त्यांचं आव्हान यांनी स्वीकारल्याचं म्हणणं आहे.